सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमातील ऑनलाईन शिक्षण वर्गात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या विषय मराठीच्या भाषाभ्यासातील रसविचाराचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण जी आता प्रार्थना ऐकली, जी प्रार्थना आपण पाहिली, त्यातीलच या काही ओळी आहेत. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे, तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. ओळींचा साधारण मतितार्थ असा आहे की हे ईश्वरा, आम्हाला चांगल्या मार्गाला ठेव, आम्हाला चांगली बुद्धी दे, आमची नीती कधीही भ्रष्ट होऊ नये, पंखामध्ये नेहमी बळ दे या आकाशामध्ये झेपावण्यासाठी, तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना दे. आपण ही प्रार्थना बोलतो, ऐकतो, वाचतो, खरं तर सगळ्याच प्रार्थना. आणि जेव्हा जेव्हा या प्रार्थना आपण अनुभवतो तेव्हा तेव्हा मन शांत होतं, मन पवित्र होतं. हा माझा, तुमचा आणि आपल्या सगळ्यांचाच अनुभव असेल. पण आपलं मन शांत, पवित्र असं का बरं होतं, या प्रश्नाचं उत्तर आपण कधी शोधण्याचा प्रयत्न करत नाही आहे. आपण मराठी विषयाचा अभ्यास करत असताना खरं तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांचा अभ्यास त्यामध्ये करत असतो. आणि हा सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे की आपल्याला ते कलेचं सादरीकरण किंवा ते गाणं, ती कविता अनुभवताना जो आनंद मिळतो किंवा जी काही अनुभूती येते ती का बरं होते, या सगळ्याचा आपण कुठेतरी विचार करायला हवा. आणि आज ह्या तासामध्ये नेमका आपण हाच विचार करणार आहोत की असा नेमका कोणता फॅक्टर आहे, असा नेमका कोणता घटक आहे की जी ही प्रार्थना किंवा ह्या अशा वेगळ्या प्रार्थना ऐकताना आपलं मन शांत आणि पवित्र होतं. आता हे जसं प्रार्थनेपासून आहे तसं सगळ्याच क्षेत्राबाबतीत आहे, सगळ्याच साहित्य प्रकाराबाबतीत आहे. मनाची एक विशिष्ट अवस्था होऊन जाते, आपल्याला एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही. ते का बरं होतं आहे, खरं तर हा मानसशास्त्राचा विषय आहे. पण मी म्हटलं त्याप्रमाणे मराठी हा विषयच आपला एवढा सार्वत्रिक आहे की इतर सर्व विषय त्यात अंतर्भूत होतात. आणि नेमकं याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण आज या पाठामध्ये किंवा आज या तासिकेमध्ये करणार आहोत. आणि हा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रसविचार. मी खंडागळे वैभव, सहाय्यक शिक्षक, मोतीलाल नगर माध्यमिक मनपा शाळा, गोरेगाव पश्चिम, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मानवी जीवन म्हटलं की सुखदुःख आलं. आपला जो प्रवास चालू असतो तो नेहमी आनंदाकडे, तो नेहमी सुखाकडे चालत असतो. माणूस हा सुखाच्या शोधात असतो. आणि सुख, समाधान या संकल्पना जेव्हा केव्हा आपल्याला हव्याशा वाटतात तेव्हा त्यामागचं जे कारण असतं, जी कारणं आपण देतो ज्यामुळे आपल्याला सुख आणि समाधान मिळतं, त्या सर्वात वरच्या श्रेणीमध्ये कोणतं स्थान असेल तर ते निर्विवादपणे कलेचं आहे. शास्त्राने माणसाची प्रगती होते, माणसाला यश मिळतं. पण ते यश मिळाल्यानंतर जे समाधान अनुभवावं लागतं, जे मानसिक समाधान आपल्याला मिळतं, ते निश्चितपणे आणि कलेनेच मिळतं असं माझं मत आहे. आपल्या मानवी जीवनामध्ये या कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 64 कला आपण नेहमी म्हणतो आणि खूप साऱ्या कला आहेत ज्यातून आपल्याला आनंद मिळतो, किंबहुना मानवी जीवनाला अर्थच या कलेमुळे प्राप्त होतो. आपण कोणतीही कलाकृती पाहत असतो, म्हणजे चित्र पाहत असतो, शिल्प पाहत असतो, किंवा साहित्य प्रकारातलंच म्हणायचं झालं तर एखादी कथा वाचत असतो, कथा ऐकत असतो, कविता, कादंबरी, नाटकं, सुलवाचन, प्रसंग वर्णन, खूप खूप सारं आपण साहित्य प्रकार जेव्हा पाहत असतो, अनुभवत असतो, आस्वाद घेत असतो, तेव्हा त्याचा आपल्या मनावरती परिणाम होत असतो. मानवी मनात अनेक भावनांचे तरंग उठत असतात. खरं तर हा जे तरंग उठतात किंवा आपल्या मनाची जी अवस्था, ज्याचा मी सारखा उल्लेख करतोय, मनाची जी अवस्था असते ती आपल्या स्वानुभव क्षमतेवर आधारित असते. स्वानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव, आपला अनुवंश आणि आपला परिसर, यातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं, हे शास्त्र आपल्याला शिकवतं. आणि त्याचाच परिणाम आपल्या स्वानुभव क्षमतेवरती होतो. मी जे अनुभव घेतले तशाच प्रकारचे कसोटी मी प्रत्येक कलाकृतीला लावत असतो आणि त्याद्वारे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये या भावभावना उमटत असतात. आपण सर्व इयत्ता 9वीमध्ये आहोत.
आपण अभ्यास करतो, आपण या सगळ्या कलाकृती अनुभवतो, त्यांचा आस्वादही घेत असतो. तो आस्वाद घेत असताना अधिक डोळसपणे आपण घ्यायला हवा, अधिक वृद्धिंगत व्हायला हवा. म्हणून आज आपण जो शिकणार आहोत रसविचार, त्यातील रसास्वाद ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. आपण आतापर्यंत कथा शिकलो, आपण कविता शिकलो, आपण प्रसंग वर्णन शिकलो, संतवाणी शिकलो, खूप सारे साहित्य प्रकार आपण मराठीच्या पुस्तकातच शिकलेलो आहोत. परंतु ते शिकण्याबरोबरच त्याचा आपण आनंद पण घेत आलो, त्याचा आपण आस्वाद पण घेत आलो, आणि तो आस्वाद कशा पद्धतीने घेतला ती प्रक्रियाच आपण आज समजून घेणार आहोत. मानवी अंतःकरणामध्ये, माणसाच्या अंतःकरणामध्ये अनेक भावना असतात, आणि अनेक भावना स्थिर आणि शाश्वत स्वरूपाच्या असतात. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हाच आपल्यामध्ये या भावना असतात, आणि मग या भावना वृद्धिंगत होत जातात. मी अगोदर जसा उल्लेख केला त्याप्रमाणे आपला स्वानुभव, जसे आपल्याला अनुभव मिळत जातात तससे या क्षमता आपल्या वृद्धिंगत होत जातात, वाढत होत जातात, आणि मग त्या स्थिर होत जातात. त्या स्थिर होत गेल्यानंतर ज्या भावना असतात आपल्यात, त्यांनाच आपण स्थायी भाव असं म्हणतो. त्यांनाच आपण काय म्हणतो? स्थायी भाव. आपल्याला रसविचार शिकताना या स्थायी भावांकडे आपल्याला अधिक लक्ष देणं गरजेचं आहे, कारण मूळ रसविचाराचं जे मूळ आहे ते या स्थायी भावात आहे. राग, दुःख, आनंद. म्हणजे जर स्थायी भाव हा शब्द जरी आपल्याला खूप वेगळा वाटत असला तरी राग, दुःख, आनंद या आपल्या मनातील भावना मात्र सार्वत्रिक आहे. तुमच्या काय किंवा माझ्या काय, प्रत्येकाच्या मनामध्ये या भावना येतच असतात. आपण नेहमी अनुभवतच असतो. जसं आपण जीवनामध्ये अनुभवत असतो ना, तसंच आपण साहित्य प्रकार जेव्हा वाचत असतो, लिहत असतो, बघत असतो, त्यावेळी देखील या भावना राग, दुःख, आनंद आपल्याला येतच असतो. की कोणत्याही कलेचा आपण जेव्हा आस्वाद घेत असतो, मी 64 कला सगळ्या म्हणतोय, म्हणजे चित्रकला, शिल्पकला, संगीत कला किंवा साहित्य कला म्हणा, कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना आपल्या जागृत होत असतात. या मनामध्ये राग, द्वेष, दुःख, आनंद, प्रेम या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये येत असतात. वाचत असताना हे अनुभव आपण घेत असतो, आणि त्यातूनच मग रसनिष्पत्ती होत असते. ही तीच रसनिष्पत्ती आहे ज्याद्वारे आपल्याला त्या कलेचा आनंद होत असतो, आपण तो आस्वाद घेत असतो. ज्या मनामध्ये भावना असतात त्या साधारणतः कोणत्या असतात? तुमच्या स्क्रीनवर दिसतंय बघा. विस्मय, आश्चर्यचकित करणाऱ्या भावना असतात, जे आपण कधी अनुभवलेलं नसतं. एखादी आपण कविता वाचतो, एखादा धडा वाचतो, आणि आपल्या मनात येतं, अरे असं कसं होऊ शकतं? पण ती त्या कवीची किंवा त्या लेखिकाची प्रतिभाशक्ती असते, ज्याने जे शक्य नाही आहे तेही शक्य करून दाखवलेलं असतं. ते विस्मय ही भावना आपल्या मनात जागृत होते. भय, आपल्याला भीती वाटते. दुःख होतं कधी कधी वाचून, कधी कधी पाहून कंटाळा येतो, कधी कधी खूप उत्साह वाटतो. एखादी कविता असते जी मनापासून आपण ऐकली की अतिशय मनात उत्साह संचारतो, आनंद होतो आपल्याला. कधी कधी शोकही होतो, दुःखही वाटतं, वाईटही वाटतं, आणि कधी कधी तर वाचून खूप रागही येतो, पाहून खूप रागही येतो. हे साहित्य प्रकार आपण जेव्हा शिकत असतो त्यावेळी निश्चितपणे याचा अनुभव आपण सगळे घेत असतो. म्हणजे ही संकल्पना आपण समजून घेऊया. आपल्या मनामध्ये भावभावना असतात, ज्या मूलतःच असतात. आपण जसजसे वाढत जातो तसतसे आपल्या स्वानुभवावरनं त्या भावना स्थायी भावात, म्हणजे स्थिर आणि शाश्वत स्वरूपात परावर्तित होतात. आणि एकदा तुमच्या भावना या अत्युच्च लेवलला, वरच्या लेवलला खूप राग आला, खूप दुःख झालं, की मग त्यापासून जी भावना उद्दीपित होते तिला रसनिष्पत्ती असं म्हणतात. स्थायी भाव जे असतात या स्थायी भावाची उत्कट स्थिती, उत्कट म्हणजे काय, अत्युच्च लेवलची, आपल्या मनात खूप भावना येतात आणि एखादी भावना खूप प्रबळ होत जाते. एखादं कविता वाचून खूप प्रेम वाटायला लागतं, एखादं कविता वाचून मनामध्ये शौर्याची भावना निर्माण होते, वीरतेची भावना निर्माण होते. ही उत्कट स्थिती जेव्हा निर्माण होते, बघा एखादी कविता आहे, आई म्हणून कोणी आईचं हाक मारी, ती हाक येता कानी मज होय शोककारी. आपण कधीतरी कविता वाचतो, किंवा आई म्हणजे काय असते, आई म्हणजे घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असते. ती असताना तिची किंमत कळत नाही, आणि ती गेल्यावर कशालाच किंमत उरत नाही. अशा प्रकारच्या भावनेला हात घालणाऱ्या कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या भावनेशी आपल्या मनामध्ये उत्कट स्थिती आपण स्वतःहून निर्माण करतो, किंवा स्वतःहून ती आपोआप निर्माण होत असते, आणि ती उत्कट स्थिती म्हणजेच रस होय. जेव्हा तुम्ही वर्गात कविता शिकता, वर्गात शिक्षकांनी शिकवलेले धडे शिकता, तेव्हा आपण त्यात एकरूप होऊन जातो, आणि तीच भावना आपल्या मनामध्ये येते. आपण जेव्हा प्रीतम शिकतो तेव्हा त्या प्रीतमच्या जागी आपण स्वतःलाच अनुभवू लागतो. प्रीतम कसं असेल त्याविषयीच आपल्या मनामध्ये ज्या भावना येतात ती म्हणजे रसनिष्पत्ती असते.
हसरे दुःखामध्ये चार्ली चॅप्लिनला जेव्हा आपण पाहतो, त्या छोटा मुलगा तो अगदी निर्व्याजपणे ते पैसे उचलण्याचा प्रयत्न करतो, आपल्या गालावर खुदकन हसू येतं. का? कारण आपण एकरूप झालेलो असतो, आपल्या मनामध्ये ती रसनिर्मिती झालेली असते. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत ह्या काही रसनिर्मिती आहेत. फक्त एवढ्याच नाहीत, याच्या व्यतिरिक्त अनेक रस निर्माण होतात, पण जे प्रमुख रस आहेत ते प्रमुख रस आपल्याला या इथे दिसत आहेत. 9 रस यांना म्हणतात बघा. 9 रस आहेत: करुण रस, शांत रस, रौद्र रस, हास्य रस, अद्भुत रस, बिभत्स रस, भयानक रस, शृंगार रस आणि वीर रस. कोणतीही साहित्यकृती घ्या, कोणतीही कविता घ्या, कथा घ्या, नाटक घ्या, कादंबरी घ्या, कुठे ना कुठे तुम्हाला हे रस त्यामध्ये सापडतील. आपण जेव्हा मनापासून वाचतो बघा, सगळेजण आपल्याला सांगत असतात, मुलांनो वाचन केलं पाहिजे, मुलांनो हे वाचन केलं पाहिजे, मुलांना तुम्ही ते वाचन केलं पाहिजे. निश्चितपणे वाचन केलंच पाहिजे, पण वाचन करताना ते कसं वाचन करायचं आहे, त्याचा आपल्या मनावरती कसा परिणाम होणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. एखादी कलाकृती, एखादी कथा, कविता जर आपण समजून वाचन केलं तर निश्चितपणे त्या लेखकाचा, त्या कवीचं जे म्हणणं आहे ना ते आपल्यापर्यंत आपोआप पोहोचतं. कधी कधी ते शब्दातनं पोहोचतं, तर कधी कधी ते बिटवीन द लाईन्स, म्हणजे 2 ओळींच्या मध्ये कवीला काय बरं म्हणायचं आहे हे त्यामध्ये न लिहिताही आपल्याला समजू शकतं. हे कधी होतं? जेव्हा आपल्यामध्ये या प्रकारचे 9 रस निर्माण होतात. हे 9 रस एकाच वेळी निर्माण होतात का? नाही, वेगवेगळ्या वेळी होऊ शकतात. बरं, एखादी कविता घेतली तर एखाद्या कवितेमध्ये 9च्या 9 रस असतात का? नाही, काही ठराविक रस असतील. एकच रस असेल का? तर तेही सांगता येत नाही आपल्याला, वेगवेगळे असू शकतात. पण हे आपल्याला कळणार कधी? जेव्हा आपण मनापासून वाचणार तेव्हाच. तुझं आहे तुझपाशी, तशा या भावना आहेत साईभाऊ आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. हे जसं शिक्षकांना कळतं ना, तसं विद्यार्थी म्हणून आपल्याला पण सगळ्यांना कळत असतं, फक्त आपण त्याचा कधी विचार केलेला नसतो. आज आपण तेच नेमकं शिकतोय की आपण याचा विचार कसा करायचा, एखाद्या साहित्यकृतीचा मनापासून आनंद कशा प्रकारे आपण घ्यायचा, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. आपण बघा, साहित्यामध्ये गद्य पद्य या घटकांचा आस्वाद घेतो. गद्य म्हणजे धडे आणि पद्य म्हणजे कविता, आणि हे करताना आपण अनेक रस त्यामध्ये अनुभवत असतो. खरं तर तुम्ही या अगोदर हे सगळं अनुभवलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, पण याला हेच नेमकं म्हणतात, हे जे माहिती नव्हतं ना ते आपण आज बघणार आहोत. या गद्य पद्यामधून, या धड्यांमधनं, या कवितांमधनं व्यक्त होणारा जो आशय आहे, जो अर्थ आहे, जे लेखकांना म्हणायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं. 2 ओळींच्या मध्ये दडलेला जो गर्भितार्थ आहे, गर्भितार्थ म्हणजे लपलेला अर्थ, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला. कवीला म्हणायचं खूप असतं, पण कवितेच्या ओळी खूप कमी असतात. आणि जेव्हा शिक्षक आपल्याला ते शिकवतात, तेव्हा त्या ओळींचा जेव्हा अर्थ समजावून सांगतात, तेव्हा निश्चितपणे आपल्याला तो गर्भित अर्थ समजत असतो. आपण वनवासी जेव्हा शिकलो, आपण वनवासी जेव्हा पाहिलं, तेव्हा ते आदिवासी समाज जीवन आपण अनुभवलं. पण त्या 10-12 ओळीमध्ये येणारं आदिवासी जीवन एवढंच आहे का रे? नाही, त्याच्या पलीकडचं खूप सारं आहे. पण जेव्हा आपण मनापासून ती कविता शिकतो, तेव्हा निश्चितपणे त्या सगळ्यांचं समाज जीवन आपल्या डोळ्यासमोर चित्रित होतं, आपल्या डोळ्यासमोर ते दिसतं, आपल्या मनामध्ये ती रसनिर्मिती झालेली असते. रूपकात्मक भाषा वापरली जाते. कधी कधी व्यक्तीला एखादी गोष्ट सांगायची असते, पण ती एखाद्या प्राणी किंवा पक्ष्याद्वारे सांगितली जाते, आणि हे फक्त कवितांमध्येच होतं असा भाग नाही आहे, तर धड्यांमध्ये देखील केलं जातं. तुम्ही वि. स. खांडेकरांचे गुगलला सर्च केलं किंवा इतर ठिकाणी सर्च केलं तर तुम्हाला अनेक रूपक कथा मिळतील, ज्यातून आपल्या जीवनाचे बोध आपल्याला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहेत. कवितांमधले जे अलंकार आहेत, त्या अलंकारांमधली जी किंवा अलंकार आहेत ते आपल्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचतात. कधी कधी लक्षार्थाने अगदी पाहता क्षणी सुचतात किंवा पाहता क्षणी आपल्याला जाणवतं, तर कधी कधी त्याचा अर्थ समजून घेतो तेव्हा देखील आपल्याला ते समजून येतं. त्यामध्ये नेमकी काय सूचकता, कोणत्या गोष्टीकडे त्यांनी दिशानिर्देश केलेला आहे, ते कसं प्रासादिक आहे, ते कसं सुंदर आहे, ते कसं सोपं आहे. जशी आपण आता प्रार्थना पाहिली, ती खूप सोपी वाटते, खूप सुंदर वाटते, हृदयाला हात घालणारी वाटते, कारण त्यातले शब्दच त्या प्रकारचे आहेत. त्यातलं जे माधुर्य आहे, माधुर्य म्हणजे काय? गोडवेपणा. आपण संतवाणी जेव्हा अभ्यासतो, संतांचे विचार जेव्हा अभ्यासतो, तेव्हा तो जो गोडवा असतो, हे काव्य गुण आहेत, हे काव्यातले गुण आहेत, हे साहित्यातले गुण आहेत, आणि ते पदोपदी प्रत्येक क्षणाला आपल्याला अनुभवायला मिळतात. सगळ्याच कविता अभ्यासताना सारखाच अनुभव येतो का आपल्याला? नाही. काही कविता अभ्यासतो तेव्हा मनातून थोडंसं दुःख होतं, काही कविता अभ्यासतो तेव्हा पटकन गालावर हसू येतं, काही कविता अभ्यासतो तेव्हा राग येतो, चीड येतो, अशा वेगवेगळ्या भावना आपल्या मनामध्ये
नेहमीच येत असतात. पण हे सगळंच अधिक डोळसपणे अर्थपूर्ण रीतीने या रचनांचा जो रसास्वाद घेण्याची कला एकदा आत्मसात झाली ना, एकदा आपल्याला कळलं की कविता कशी अभ्यासायची, धडे कसे वाचायचे. म्हणजे आता प्रीतम वाचायचा झाला तर प्रीतम वाचताना आपल्याला म्हणजे मेंदूकडे लक्ष तर द्यावंच लागतं, पण त्याहीपेक्षा आपल्याला आपल्या हृदयाला साथ घालावी लागते, मनापासून ते ऐकून घ्यावं लागतं. आपोआप त्या भावना आपल्या मनामध्ये सहसंवेदना जागृत होतात. आपण त्या साहित्यकृतीशी एकरूप होऊन जातो. आपण त्या वर्गात आहोत, आपण प्रीतम सोबत आहोत, आपण बाईंसोबत आहोत, हे आपल्याला जाणून येतो. आणि मग एकदा हे झालं की जो जो आनंद मिळतो ना, तो आनंद अक्षरशः अवर्णनीय असतो, ज्याचं आपण वर्णन करू शकत नाही, इतका सुंदर तो अनुभव असतो. आणि आपण जेव्हा भाषा समृद्धीचा विषय म्हणतो, अगदी 2 दिवसापूर्वी आपण मराठी भाषा दिन साजरा केला. आणि मराठी भाषा वाढवली पाहिजे, जगवली पाहिजे, संवर्धित केली पाहिजे, सगळीकडनं सूर उमटला. पण ती वाढवायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर हे आपल्याकडे जे अस्सल सोनं आहे, हे 52 सोनं आहे, जे आपल्या मूळ भाषेमध्ये आहे, ते आपल्या मुलांपर्यंत, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आपल्या समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ते पोहोचवण्यासाठी हा रसास्वाद खूप महत्त्वाचा आहे. लोकांना कळायला हवं, माणसांना कळायला हवं की ही कविता का शिकायची, आपल्याला यातून काय शिकायचं आहे आणि ते माझ्याशी कसं एकरूप होणार आहे. कारण बघा, साहित्यकृती हा जरी वैश्विक घटक असला, जरी विश्वाशी संबंधित असला आणि तो सार्वत्रिक असला, तरी देखील जोपर्यंत तो वैयक्तिक होत नाही, जोपर्यंत तो आपल्या मनामध्ये उतरत नाही, आपल्या मनामध्ये ठसत नाही, तोपर्यंत ती साहित्यकृती त्या लेवलची बनत नाही. आणि ती त्या लेवलची किंवा त्या पात्रतेची बनण्यासाठी त्यामध्ये मूलभूत घटक रसास्वाद हा असतो. फक्त आपण ते ओळखणं गरजेचं असतं. मनातील जे आपलं वैयक्तिक दुःख असतं, आता एक उदाहरण जर आपण बघूया, मनातलं जे वैयक्तिक दुःख असतं ते जर आपल्याला साहित्यातनं अनुभवता आलं, म्हणजे मनामध्ये आपल्या एखादं दुःख आहे आणि ते जर आपण एखादा धडा वाचताना किंवा कविता वाचताना आपल्याला अनुभवायला आलं, तर तिथे करुण रसाची निर्मिती होते. आता मगाशी मी जे 9 रस म्हटलं त्यापैकी एक रस होता कोणता? करुण रस. तर तिथेही करुण रसाची निर्मिती होते, कारण आपलं दुःख आणि समोरच्या धड्यातलं, कवितेतलं दुःख हे आपल्याला एकरूप वाटायला लागतं. आणि मग मानसशास्त्राचा नियम तिथे लागू होतो, मनातील दुःखाचा निचरा होऊन जातो. बघा, तुम्हाला साधं म्हणजे तुमच्या मनातलं एखादं दुःख असेल, तुम्हाला वाईट वाटत असेल, हे जर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलं, अगदी खास, अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगितलं, तर कसं आपल्याला हलकं हलकं वाटतं ना. आता हे हलकं हलकं वाटणं म्हणजेच मनातल्या दुःखाचा निचरा होणं, विरेचन होणं असं त्याला म्हणतात. कॅथार्सिसच्या सिद्धांतानुसार आपण त्या कारुण्याच्या सहसंवेदनाचा अनुभव घेतो. माझ्या मनातील दुःख आणि समोरच्या कवितेतील दुःख किंवा समोरच्या त्या धड्यातील दुःख, समोरच्या कथेतील जे दुःख आहे, ते एकरूप होऊन जातं. आणि मग माझं दुःख फक्त माझं राहत नाही आहे, तर ते जगातलं बनतं. आणि जगातलं वैश्विक झाल्यानंतर ती सहसंवेदना सार्वत्रिक बनून जाते. आणि ह्या प्रक्रियेतूनच आपल्याला त्या कवितेचा, त्या धड्याचा आस्वाद घेता येतो. खरं तर दुःख वैयक्तिक असतं, आपल्या मनातील असतं, पण ती भावना पुढे सार्वत्रिक होऊन जाते, सगळ्यांची होऊन जाते, तिचं उदात्तीकरण होतं, वैश्वीकरण होतं, सगळ्यांपर्यंत पोहोचते. आणि मग आपण एक व्यक्तिमत्व म्हणून एका वेगळ्या लेवलला जातो. साधी माणसं जी असतात ना, सामान्य माणसं, ती नेहमी मी, माझा हा विचार करत असतात. पण मोठमोठे साहित्यिक घ्या, आपले संत घ्या, त्यांची खूप मोठी परंपरा आहे, त्यांनी समाजाचा विचार केला, त्यांनी जगाचा विचार केला. का बरं करू शकले ते? कारण त्यांच्यामध्ये जो करुण रस होता. त्यांचं साहित्य जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा ते एका ठराविक मुलांसाठी, ठराविक माणसांसाठी असं कधीच वाटत नाही, तर ते सगळ्यांसाठी वाटतं. कोणत्याही स्थळ, काळ, परिस्थितीत आपल्याला ती भावना अनुभवायला येऊ शकते. आणि हे उदात्तीकरण कशामुळे होतं? त्या रसास्वाद निर्मितीमुळे होतं. आणि जेव्हा केव्हा आपल्याला हे गमक उकलतं, जेव्हा केव्हा आपल्याला कळतं की हा रसास्वाद किंवा किती महत्त्वाचा आहे, तेव्हा एक व्यक्तिमत्व म्हणून, एक माणूस म्हणून आपण अधिक परिपक्व होत जातो. आणि नात्यांमधील, व्यक्तिव्यक्तींमधील भावनांचं अधिक दृढीकरण होत असतं. हे जसं जीवनात झालं, तसंच आपण कोणतीही कथा, कादंबरी, नाटक वाचताना देखील याचा आपल्याला आस्वाद जर घेतला आपण, तर ते आनंददायी ठरू शकतं. आपण एखादी कलाकृती वाचतो किंवा बघतो म्हणजे काय नेमकं? म्हणजे ती दिसते, त्यानंतर ती पाहतो आपण आणि मग अनुभवतो. जगात खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात,
पण त्या सगळ्याच गोष्टी आपण पाहत नाही. दिसणं हे ओघानं आलं, पाहणं हे जाणीवपूर्वक आलं. आपण जेव्हा जाणीवपूर्वक पाहतो, अनुभवतो, तेव्हा निश्चितपणे तो रसास्वाद निर्मिती होते. आणि ती फक्त डोळ्यांनी नव्हे, म्हणजे एखादी कथा कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते फक्त डोळ्यांनी वाचणं अपेक्षित नसतं, तर ते मनापर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. आणि अधिक संवेदनशीलतेने आपण कलाकृतीतला जो अर्थ आहे, भावभावना आहेत, विचार आहे, सौंदर्य आपल्याला टिपता आलं पाहिजे. आणि हे एकदा झालं की त्या कवितेमधील कवीला नेमकं काय म्हणायचंय, दोन ओळींच्या मध्ये लपलेला जो मतीत अर्थ आहे किंवा जो लपलेला गूढ अर्थ आहे तो आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतो आणि तिथेच रसनिष्पत्ती होत असते. आपलं मराठीचं पाठ्यपुस्तक तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, बऱ्याच वेळा ते वाचलं असेल, पण जेव्हा तुम्ही ह्या रसास्वादाच्या दृष्टीने त्याकडे पाहाल तेव्हा निश्चितपणे त्यातून मिळणारा मनाला जो आनंद आहे तो खूप वेगळ्या प्रकारचा आणि खूप जास्त प्रकारचा असू शकेल. आता आपण रस ही जी संकल्पना अभ्यासत आहोत ही मुळात संस्कृतमधनं आलेली आहे. संस्कृतमध्ये खूप जास्त प्रमाणात यावर विचार केलेला गेलेला आहे, पूर्वापार केला गेलेला आहे. आपण जी उदाहरणं बघणार आहोत किंवा उदाहरणं जी बघतोय ती बऱ्याचदा कवितांची दिली जाते, पण याचा अर्थ असा नाही आहे बिलकुल की फक्त कवितांमध्येच रसनिर्मिती होते, असं नाही आहे. तर धडे कविता कशामध्येही रसनिर्मिती होऊ शकते. ते फक्त वेगवेगळ्या दिशेने ते दिसत असतं. आपण जेव्हा मनापासून जेव्हा ते वाचतो तेव्हा आपल्याला ते निश्चितपणे दिसून येतं. त्याविषयीचाच अभ्यास आपण बघतो. ह्या जे आपण आता रस बघितले त्यामध्ये रौद्र रस आहे, ज्यामध्ये क्रोध दिसतो, आपल्याला राग दिसतो, निसर्गाचं प्रलयंकारी रूप दिसतं. भयानक रस आहे, ज्यामध्ये भयानक वर्णनं केलेली असतात, भीतीदायक वर्णनं केलेली असतात. मृत्यू, भूत, प्रेत, स्मशान, हत्या, पुढे अजून विस्तृत आपण बघणार आहोत. बिभत्स रस, ज्यामध्ये किळस वाटतं, आपल्याला तिरस्कार वाटतो एखाद्या गोष्टीविषयी. तर अद्भुत रस, विस्मयजनक, आश्चर्यकारक, कधीही न घडणाऱ्या अशक्य अशा गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. असे वेगवेगळे रस त्यामध्ये निर्माण होत असतात. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, अगदी चित्रावरनंच तुमच्या लक्षात आलं असेल, हा रौद्र रस आहे. जेव्हा खूप क्रोध आपल्याला दिसतो एखाद्या साहित्यकृतीमध्ये, निसर्गाचं रौद्र रूप दिसतं, तेव्हा रौद्र रस निर्मिती होते. गर्जती श्वापदे पक्षी नाना स्वरे भयंकरे, गडद होत असे रात्री ध्वनी कल्लोळ उठती. संत रामदास स्वामींनी वर्णन केलेलं एका रात्रीचं वर्णन आहे, ज्यामध्ये तुम्हाला हा रस पाहायला मिळतो. रौद्र रूपाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा आपला जो रस आहे तो म्हणजे भयानक रस. पाहता क्षणीच पहिलाच अनुभव खूप भयानक आपल्याला वाटतो, ज्यामध्ये मृत्यू, भूत, प्रेत, स्मशान, आत्मा यांचं वर्णन केलेलं असतं. गोविंदाग्रजांची बघा एक कविता आहे, स्मशानातील गाणं, त्यातल्या ओळी आहेत. भूते बिचारी रात्री फिरती, म्हणून त्या ते तिरस्कारिती, रात्रीची तर गोष्ट दूरती, परी दिवसाही दुष्कर्मही पाडिती जन अंधार. ज्यामध्ये भूताखेतांचं वर्णन असतं, असं भीतीदायक वर्णन असतं, तिथे हा भयानक रस होतो. पुढचा रस आहे बिभत्स रस, किळसवाणं, ओंगळवाणं, पाहता क्षणी आपल्याला नको नको वाटतं, ई अशी भावना येते, त्याला बिभत्स रस असं म्हणतात. ही बोटे चघळीत का बसले हे राम रे लाळही, काळी काय गळ्यातून जळमटे काडी 50ही, शी तोंड अति अमंगल असे, आधीचे शेंबडे आणि काजळ ओघळेवरुनी त्यातूनही हे रडे. एका शेंबड्या आणि अस्वच्छ मुलाचं हे वर्णन आहे, जे वाचताना देखील आपल्याला किळस येतो. तर तिथे हा बिभत्स रस निर्माण होत असतो. पुढचा रस आहे जो छोट्या मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडतो, अद्भुत रस. बघा गाणं आठवलं ना, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आश्चर्यकारक ज्या गोष्टी खरंच घडत नाहीत पण कवीने त्या निर्माण करून दाखवलेल्या असतात, तेव्हा तिथे अद्भुत रस निर्माण होतं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओहळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. खरं तर हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. बघा, एका दमडीच्या तेलात, एका छोट्या आलेल्या तेलामध्ये काय काय झालं, या गोष्टी होऊ शकत नाहीत, पण कवीने कल्पना केलेली आहे, म्हणून तिथे अद्भुत रसनिर्मिती झालेली आहे. त्याचप्रमाणे पुढचे रस भयानक शांत रस आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये भक्तिभाव आणि शांतता निर्माण झालेली असते. गौतम बुद्धांनी जेव्हा जगातील दुःख शोधण्यासाठी घर सोडलं त्याविषयीचं वर्णन असो, किंवा संत ज्ञानेश्वरांनी जे विश्वात्मक देवाकडे मागितलेलं पसायदान असो, यातून आपल्याला हा शांतरस अनुभवायला मिळतो.
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, अशी भक्तिगीतं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनाची निर्मिती होते ती या शांतरसाची असते. त्यानंतर करुण रस आहे, ज्याचा सुरुवातीला मी उल्लेख केला. शोक दुःख दिसतं. शृंगार रस आहे, वीर रस आहे, हास्य रस आहे. हे 9 रस यामध्ये निर्माण होत असतात. करुण रसामध्ये आपल्याला दुःख पाहायला मिळतं, क्लेशदायक घटना पाहायला मिळतात, ज्याचा आपल्याला त्रास होतो अशा गोष्टी पाहायला मिळतात, अशा गोष्टी वाचायला मिळतात. तेव्हा तिथे करुण रस निर्मिती होते. कणा कविता आपल्या सर्वांना माहिती आहे, केशवसुतांची. त्यातल्या ह्या ओळी: भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. अतिशय दुःखदायक वर्णन होतं दिसतं त्या विद्यार्थ्याच्या घरी. काय माझी विद्यार्थ्याच्या घरची काय बरं अवस्था असेल हे आपल्याला दिसून येतं, आणि इथे ही रसनिर्मिती होते. पुढचा रस आहे आपला शृंगार रस, ज्याच्यामध्ये प्रेम व्यक्त केलेलं असतं, विरह, एकमेकांची ताटातूट सांगितलेली असते, व्याकुळ मनाची अवस्था निर्माण झालेली असते. तिथे हा शृंगारच होतो. सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा भांग. बघा, सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा भांग. याच्यामध्ये शृंगार रस निर्मिती झालेली आहे. पुढचा जो रस आहे तो बघा, ओळखलंच असेल तुम्ही सर्वांनी, वीररस, ज्याच्यामध्ये शौर्य दिसून येतं, ज्याच्यामध्ये लढाईचं वर्णन केलेलं असतं, ज्याच्यामध्ये पराक्रम दाखवलेला असतो, जो वाचतानाही आपल्या मनामध्ये स्फूर्ती निर्माण होते. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया आपण शिकलो, इथे हा वीररस निर्माण होतो. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. आपण वाचताना ही स्फूर्ती मनात जी निर्माण होते तिथे हा वीररस निर्माण होतो. तुम्ही जर धडे कविता व्यवस्थित मनापासून वाचत गेलात तर निश्चितपणे तुम्हाला हे कळू शकेल. पुढचा रस आहे आपल्याला हास्य रस, जो आपल्या सर्वांचा हसायला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे हास्य रस हा साहित्यातला खूप महत्त्वाचा रस आहे, ज्याच्यामध्ये विडंबन, मस्करी, मूळ त्या कृतीवर विनोद केला जातो. बघा, केशवसुतांची कविता आहे सुपरिचित: आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके, देवाचे दिदले असे जग, ते आम्हाच खेळावया. ही मूळ कविता आहे, आणि याच कवितेचं विडंबन केलेली बघा पुढची कविता: आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडूनी, फोटो मासिक पुस्तकात, न तुम्ही का आमचा पाहिला. म्हणजे त्याच शब्दांवर आधारित थोडेफार बदल करून विनोद, त्याला विडंबन असे म्हणतात. आणि आता यानंतर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील जी उदाहरणं आहेत त्याविषयी बघणार आहोत, की त्यामध्ये नेमका कोणता रस निर्माण होतोय. बघा, दिवा तळे मम व्यथा घेऊनी, असशील जागी तुही शयनी, पराग मिटल्या अनुरागाचे, उसाशात वेचुनी गुंफुनी. दिवा जळतो स्वतःच्या मनातली व्यथा घेऊनी, तशीच तूही तुझ्या शयनी झोपलेली असशील, किंवा तशीच वाट पाहत असशील. म्हणजे शृंगार रसाचं हे उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये विरह आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे, मनाची व्याकुळ अवस्था आहे, त्यामुळे तिथे शृंगार रस होतोय. पुढचं उदाहरण बघा: जो वरती हे जीर्ण झोपडे अपुले, दैवाने नाही पडले, तो वरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. अतिशय शांततेने ती आई आपल्या मुलाला सांगत आहे की जोवर आपले जीर्ण झोपडं देवाने पडत नाही तोपर्यंत तू शांत झोप घे, देवाला आपली काळजी आहे. असं वर्णन जिथे असतं तिथे करुण रस आपल्याला पाहायला मिळतो. लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता, कवटाळून त्याला माता अति आक्रोशे, रडते केविलवाणी भेटेन 9 महिन्यानी. आता यातलं हे भेटेन 9 महिन्याने खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ आपण समजून घेऊया अगोदर. हे भगतसिंगांविषयीचं वर्णन आहे. जेव्हा त्यांना फाशी होते, फाशी व्हायला लागते आणि आई रडत असते, त्यावेळी आईच्या मनातील ज्या भावना असतात की मी तुला 9 महिन्याने पुन्हा भेटेन, आणि मुलाच्या मनातील या भावना असतात की मी तुला 9 महिन्याने पुन्हा भेटेन, आणि आईच्या मनात ही भावना असते की माझ्या मुलाला मी 9 महिन्याने पुन्हा भेटेन. जो वीरता निर्माण होते, फासावर जाताना देखील जी देशभक्ती जागृत होते, तिथे हा रस निर्माण होतो, त्याला वीर रस. आणि हा रस समजून घेताना, त्या भावना समजून घेताना आपण मनापासून अर्थपूर्ण याचं वाचन केलं तर निश्चितपणे ते समजू शकतं. पुढचं बघा: ही बोटे सगळं काय बसलं हे राम रे लाळई, ही
तोंड अति अमंगळसे आधीच हे शेंबडे आणि काजळ ओघळे वरून हे त्यातूनही ही हे रडे. आपण जे पाहिलं मगाशी उदाहरण तेव्हा रस निर्माण होतो. पुढचं आहे आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही कामचा पाहिला. आता शेवटच आपण पाहिलं याच्यामध्ये एखादी मूळ कविता आम्ही कोण म्हणून काय पुसती त्याचं हे विडंबन आहे. त्यामुळे इथे कोणता रस निर्माण होतो? हास्य रस निर्माण होतो. लहान मुलांना सर्वात आवडणारा हा पुढचा रस आपला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार पेपरमिंटच्या अनार फुलं लाल. जे मूळ प्रत्यक्षात घडत नाहीये पण तरी देखील घडवलं जाते कवीच्या माध्यमातून प्रतिभेच्या माध्यमातून. तिथे आपल्याला अद्भुत रस पाहायला मिळतं. अद्भुत रस जे विस्मयकारक आहे, जे आश्चर्यचकित करणारं आहे. पुढचं आहे आपलं उदाहरण ओढ्यात भालू ओरडती वाऱ्यात भूते बडबडती आणि डोहात सावल्या पडती. वाचतानाच आपल्याला भयानक वाटतं, भीती वाटते. तिथे हा भयानक रस निर्माण होतो. पाडसिंहात दुष्ट ही पतियो हत्तीवरून मत्त नृप खालती मुकुट रंकास दे करटी भूपात्रती झाड खटखट तुझे खळग क्षुद्रा धडधड फोड तट रुद्र एच कडे. म्हणजे यातून आपल्याला रौद्र रस पाहायला मिळतो, राग आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी एक उत्तम उदाहरण अजून मी तुम्हाला देईल. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका दमा दम 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 निनाद वड्डमरवयम चकर तंड तांडव तनोतुतु शिव शिवम. रावणाने रचलेलं हे शिवतांडव स्तोत्र. आणि हे वाचतानाही आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये तो रौद्र रस किती ओतप्रोत भरलेला आहे. आपण मनापासून जेव्हा याचं वाचन करू, मनापासून जेव्हा आपण पाहू, तेव्हा निश्चितपणे हा रसही आपल्याला खूप चांगल्या रीतीने समजून येईल. आणि सर्वात महत्वाचा आपला शेवटचा रस आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. बरोबर ओळखलं तुम्ही. संत ज्ञानेश्वरांचं हे पसायदान आहे. संपूर्ण विश्वासाठी, विश्वातल्या लोकांसाठी विश्वात्मक देवाकडे केलेली ही प्रार्थना आहे, जी वाचल्याबरोबर, जी ऐकल्याबरोबर मन आपलं शांत होऊन जातं. आपण जी सुरुवात केली होती प्रार्थनेने, जिथे आपल्याला शांत वाटलं होतं, आजच्या तासिकेचा शेवटही आपण त्याच रसाने करतोय, शांत रसाने, जे शांत रस निर्माण होतो. अशा प्रकारे ह्या नवरसांनी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. हे नवरस आपल्याला साहित्यकृतीमध्ये अनुभवायला मिळतात. आणि आपण जेव्हा जेव्हा ते पाहतो, बघतो आणि त्याचा अनुभव घेतो, तेव्हा तेव्हा या नवरसांचा आपण विचार केला तर निश्चितपणे त्या साहित्यकृतीचा आपल्याला आनंद आणि आस्वाद जास्त मिळतो. यापुढे वाचन करताना आपण अधिक अर्थपूर्ण, अधिक डोळस रीतीने करूया. या रसविचारांचा विचार करून त्यांचा आस्वाद घेऊन प्रत्येक साहित्यकृतीचा आस्वाद घेऊया. निश्चितपणे तुमचंच मराठीचं पुस्तक हे अधिक सुंदर तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण आज रसविचार पाहिला. तुम्ही सर्वांनी जे शांततेचं सहकार्य दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे BMCEDU मराठी स्टँडर्ड 9 ते सबस्क्राईब करा, ते शेअर करा, अधिकाधिक व्हिडिओ पाहत चला. तुम्हाला आजच्या दिवसभरासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.